प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर आता सोन्याच्या आयात शुल्कात देखील वृद्धी करण्यात आलेली आणि एकंदरीत आता सोनं बाजारावर त्याचा परिणाम होणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी राजेश रोकडे आहेत। खरं तर 2 दिवसाआधी पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि त्यानंतर आता आयात शुल्कामध्ये वाढ झालेली आहे। कशा सगळ्या अँगलनं तुम्ही या सगळ्या घटनांकडे पाहता? नक्कीच हे अपेक्षित होतंच मला, कारण की प्रधानमंत्र्यांनी जेव्हा म्हटलेलं की तुम्ही दागिने खरेदी करू नका, त्यावेळेस असं वाटलंच की सरकार पण याच्यावर काहीतरी स्टेप घेतील. आणि कालच त्यांनी च्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं की जे ड्युटी पहिले 5% होती ती 10% करण्यात आली, म्हणजे दुप्पट करण्यात आली आहे. आणि जे ॲग्रिकल्चर सेस जे फक्त 1% होतं ते 5 पट वाढवलेलं, म्हणजे 5% झालेलं आहे. म्हणजे अर्थात याच्यात पहिले आणि आधीमध्ये GST असे 3 कॉम्पोनंट याच्यात लोड व्हायचे, म्हणजे कस्टम ड्युटी, ॲग्रिकल्चर सेस आणि GST असं मिळून पहिले 9% आम्हाला टोटल टॅक्सेस लागायचे. आता ते वाढून 18% झालं, म्हणजे दुप्पट झालेलं आहे. त्याच्यामुळे काल आणि आजमध्ये सोन्याच्या दरात जवळजवळ 1 किलो मागे 13.5 लाख रुपये वाढतील. पहिले जी ड्युटी फक्त 13.5 लाख होती ती आता 27 लाख रुपये झाली आहे. त्याच्यामुळे 13.5 लाखांनी आता किंमत भारतात आजपासून सकाळपासून वाढणार एवढं निश्चित झालेलं आहे. आणि ओव्हरऑल या चेंजमुळे या इंडस्ट्रीला एक मोठा अजून एक धक्का बसलेला आहे. सर, हा धक्का बसणार आहे, मात्र आता जे नीडफुल आहे म्हणजे ज्यांच्याकडे लग्न आहे किंवा मांगलिक प्रसंग आहेत, त्यांना सोनं खरेदी करणं आता हे अनिवार्य आहे. मग आता या किमती वाढल्यानंतर आता याची झळ बसायला सुरुवात होईल का ग्राहकांनाही व्यवसायाला? नक्कीच. बघा, कुठल्याही रिस्ट्रिक्शन्स किंवा कुठल्याच प्रकारचे टॅक्सेस जेव्हा वाढतात, कारण की सोनं पहिलेच खूप महाग आहे, त्याच्यात सरकारकडनं अजून याच्यावर ड्युटीज लावल्यामुळे नक्कीच ग्राहकांना याचा डायरेक्ट एक कुठे ना कुठे फटका बसणार आहे. आणि हा लगन सराळाचा पूर्ण सीझन आहे, आणि ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढलेले आहे त्याच्यामुळे लोकांच्या आटोक्याच्या बाहेर गेलेलं आहे. आणि आता तिच्या ड्युटी अर्थात हे थोडंसं खूप कठीण परिस्थिती आहे लोकांसाठी पण आणि ज्वेलर्ससाठी पण, कारण की एक इन्व्हेस्टमेंट कॉस्ट पण ज्वेलर्सला भारी पडतं, आणि ते पण एक थोडासा त्रासाचा विषय आहे. सर, आता हे आयात शुल्क वाढलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं इथून पुढे जर खरेदी सुरू राहिली तर सरकार आणखी निर्बंध आणू शकतं? कुठल्या प्रकारचे ते निर्बंध असू शकतात? बघा, ही इंडस्ट्री 5,000 वर्ष जुनी इंडस्ट्री आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला एक वेगळं महत्त्व आहे. सोन्याचा भाव काही असला तरी सोनं लोक खरेदी करतात, कारण की कुठे ना कुठे त्यांचं ते फ्युचर सिक्युरिटी म्हणून पण विचार करतात. आपल्या कस्टममध्ये सोन्याचा एक वेगळं स्थान आहे. आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वैवाहिक प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे सोन्याला उपयोगात घेतलं जातं. त्याच्यामुळे सोनं खरेदी थांबणं हे थोडंसं कठीण दिसतंय, परंतु नक्कीच हे कुठे ना कुठे आटोक्यात येईल सरकारच्या या धोरणामुळे. आणि सरकारचा पण आम्ही कुठलाच विरोध करत नाही आहे, कारण सरकार देशहितमध्ये घेतलेले हे त्यांचे पाऊल असल्यामुळे. फक्त असं आहे की पंतप्रधानांना आम्ही विनंती करतो आहे की इंडस्ट्री बंद न पडे, इंडस्ट्रीत त्रास न हो, याच्यासाठी आमच्याकडे अजून भरपूर काही असे सुझाव आहेत, असे काही आमच्याकडे ते मार्ग आहे. त्याच्यावर चर्चा करून जर आपण एक मार्ग चांगला काढला तर इंडस्ट्री पण वाचेल, आणि लोकांना पण याचा त्रास होणार नाही, आणि सरकारला पण जे कॅटचा प्रॉब्लेम येतो तो होणार नाही. सर, आजपासून मुंबईमध्ये तुमच्या असोसिएशनची बैठक होता, या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल? सरकारसोबत चर्चा केली जाईल का? नक्कीच. आम्ही ऑलरेडी प्रधानमंत्रींना वेळ मागितलेला आहे. सध्या आम्हाला तो अद्याप वेळ मिळालेला नाही आहे. सोबतच आम्ही ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलतर्फे एक, जसे की ॲपेक्स बॉडी आम्ही असल्यामुळे आम्ही पूर्ण एक भारताची सगळ्या संघटनेची एक मीटिंग आज बोलवतो आहे. आणि या मीटिंगमध्ये आम्ही सरकारचं काय मत आहे ते मांडू आम्ही, आणि सगळ्यांचं मत घेऊन आम्ही सरकारकडे प्रयत्न करू की सरकारला आमच्या ज्या त्रास असतील त्या त्रासाबद्दल आम्ही अवगत करू त्यांना. नक्कीच आपण पाहतोय की आता आयात शुल्क वाढल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये किलो मागे 13 लाख रुपयांची वाढ होईल। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आजपासून सोनं जाईल, हे मात्र सरकारच्या निर्णयानंतर स्पष्ट झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।